देशाला पोलिओमुक्त ठेवण्यासाठी प्रत्येक 5 वर्षाखालील बालकाला पोलिओ प्रतिबंधक लस देणं ही प्रत्येक पालकाची जबाबदारी असून बालकांच्या सुदृढ आणि निरोगी भविष्यासाठी पोलिओ लसीकरण अत्यंत आवश्यक आहे, असं प्रतिपादन शिरोळ नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ कल्पना पंडित काळे यांनी केलं. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानांतर्गत रविवारी शिरोळ शहरात विविध केंद्रांवर पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पार पडली. शहरातील 5 वर्षाखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पाजून त्यांचं आरोग्य सुरक्षित करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. या अभियानाला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं आपल्या बालकांना लसीकरण केंद्रांवर आणलं. शहरातील आरोग्य विभागानं अभियानासाठी काटेकोर नियोजन केलं होतं. विविध शासकीय व सार्वजनिक ठिकाणी लसीकरण केंद्राची उभारणी करण्यात आली होती. सकाळपासूनच आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच स्वयंसेवकांनी नागरिकांना मार्गदर्शन करत लसीकरणाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली. घराघरात जनजागृती करून एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. या अभियानादरम्यान शिरोळ नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध पोलिओ लसीकरण केंद्रांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी शिरोळच्या प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ योगिता कांबळे, नगरसेविका सविता पुजारी, नगरसेवक दीपक भाट, माजी नगरसेवक पंडित काळे, चंद्रकांत भाट यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचं कौतुक करत नागरिकांनी अशा आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन केलं. यावेळी सौ कल्पना काळे म्हणाले की पोलिओ हा गंभीर आजार असला तरी वेळेवर लसीकरण केल्यास त्यावर प्रभावी प्रतिबंध करता येतो. शासनाच्या महत्त्वपूर्ण अभियानात प्रत्येक पालकानं आपल्या बालकाला लसीचे 2 थेंब अवश्य पाजावेत. निरोगी बालक म्हणजे सुदृढ समाज आणि सक्षम राष्ट्राचा पाया आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासन, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचं नागरिकांकडून कौतुक करण्यात आलं. शिरोळ शहरातील हे अभियान यशस्वी झाल्यानं पोलिओमुक्त भारताच्या दिशेनं आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.